श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी भक्तांनो, उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा दिवस खरंच अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी गुरुच्या प्रती जे काही आपली प्रेम आहे, जे काही भावना आहे ती व्यक्त करण्याचा दिवस असतो. आणि तो दिवस आपण अत्यंत आनंदाने, प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करायचा. ज्यावेळेला एखाद्या गुरुचाच आशीर्वाद जर आपल्या पाठीशी नसेल, गुरुबळ जर आपल्या पाठीशी नसेल, तर आपल्याला देवांचे सुद्धा कृपा आशीर्वाद लाभत नाहीत. म्हणून तर देवांच्या अगोदर सुद्धा गुरुला स्थान आहे. देवांनी सुद्धा गुरु केलेले आहे. देवसुद्धा गुरुला म्हणतात. तर आपण तर मानवच आहोत. आपलं जे काही संसाराचा गाडा आहे, जे काही आपलं प्रपंच आहे, ते सर्व काही चालवण्याचं काम हे गुरु करतात. आणि गुरु जे काही सांगतात त्याप्रमाणे आपण जर वागलो तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाहीत. आता आपण स्वामी भक्त आहात, तर आपल्या स्वामी भक्तांसाठी आपल्या सर्वांचेच स्वामी समर्थ महाराज हे गुरु आहेत, परमगुरू आहेत, सद्गुरू आहेत. मग या परमगुरू सद्गुरू स्वामी समर्थ महाराज आहेत. तर स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा आपल्याला गुरु करायचं असतं, तेही दरवर्षी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु केला तर पुढच्या गुरुपौर्णिमेला परत स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद घ्यावं लागत असतं. आणि ते गुरुपद घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र जवळ असणं आवश्यक आहे. आता प्रत्येकालाच काही आता कुणाकडे केंद्र जवळ नसतं आणि कुणाकडे असेलही जवळपास कुठेतरी, पण तुम्हाला तिथे जाणे शक्य नाही. तुम्हाला काहीतरी तुमच्या वैयक्तिक अडचणी, आता प्रत्येकाची वैयक्तिक अडचणी वेगळ्या राहतात. कुणाला घरचं काहीतरी प्रॉब्लेम असतं, तर कुणाला काहीतरी असतं, किंवा कोणी जॉबच्या हिशेबाने जाऊ शकत नाही, किंवा घरात कुणाच्या म्हातारी माणसं असतात, कुणाच्या लहान लेकरं असतात. पूर्ण काही घर सांभाळण्याची जिम्मेदारी स्त्रीला असते, किंवा काही पुरुष लोकसुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत. आणि तिथे गुरुपद घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. कारण गुरुपद सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत केंद्रामध्ये, प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये दिलं जातं. आता ज्यांनी कधी गुरुपद घेतलेलं आहे त्यांना तर माहीतच असेल. आणि मग यामुळेच तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला ज्यावेळेला केंद्रात जाणं होत नाहीत, पण महाराजांना ते 1 वर्षासाठी महाराजांचं गुरुपद घेऊन महाराजांना गुरु बनवायचं आहे आणि आपण त्यांचे शिष्य बनायचे आहोत. आणि आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आणि गुरुशिवाय कुठलाच मोक्ष आणि कुठलाच काही मार्ग नसतो. गुरु हा तारणहार असतो. आपल्या जीवनातला, आपल्या आयुष्यातला प्रत्येक गोष्टी, जी काय अडचणी संकटे असतील ना, ते गुरु पार करत असतात. म्हणून तर गुरुने दिलेला मंत्र जर आपण अखंड जप केला तर त्याच्या एवढा दुसरा मंत्र कुठलाही नसतो. गुरुवर एवढी श्रद्धा आणि भक्ती आपली असते. म्हणून तर आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं. आणि हे गुरुपद स्वामी समर्थ केंद्रात जाऊन घ्यायचं असतं. आता वेळेअभावी बऱ्याच जणाला ते शक्य नसतं. तर आता ज्यांना कुणाला ते काही शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये, आता तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तर हा नक्कीच असणार झाला आपल्या घरामध्ये. आता आपल्या घरामध्ये जे काही स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तर आपल्याला, आता जर मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि जर फोटो असेल तर मग अभिषेक कसा करणार? फोटो असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की अभिषेक कसा करायचा? तर फोटोवर सुद्धा आपण थोडं थोडं फुलाने पाणी शिंपडत अभिषेक केला तरीही चालतो. आता पहिल्या वेळेस आपण मूर्तीविषयी जाणून घेऊया की तुमच्याकडे मूर्ती आहे तर ती मूर्ती तुम्हाला ताम्हणात घ्यायची आहे. ताम्हणात अगोदर अक्षता टाकाव्या, त्यावर तुम्ही ती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवावी. आणि त्यानंतर पवनाम सुक्त हे स्वामींना आवडणारं सुक्त आहे. आणि ते म्हणत म्हणत स्वामी समर्थांना त्याचा अभिषेक घालावा. अगोदर पंचामृत अभिषेक घालावा, नंतर पाण्याने अभिषेक घालावा. मग स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. त्यांच्यासाठी जर नवीन कपडे तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आणले असतील तर ते त्यांना घालावे. आणि त्यांचं जे काही जागा असेल तुमच्या देवघरामध्ये त्या ठिकाणी, आता स्वामींची जागा तर देवघराच्या मध्यभागीच असते, तर तिथे तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकून, कारण आसनाला अक्षता टाकणं गरजेचं आहे, मग स्वामींची मूर्ती ठेवावी. स्वामींना गंध लावावा, अष्टगंध. स्वामींना हळदी कुंकू आपण लावायचं नव्हतं, ते ब्रह्मांड नायक आहेत, हळदी कुंकू लावायचं नसतं. आणि ते गुरु आहेत. नंतर त्यांच्या चरणांना सुद्धा आपण थोडा गंध लावावा. त्यानंतर त्यांना फुले हार अर्पण करावं. काय वस्त्र आणले असतील तर वस्त्र अर्पण करावे. आणि ते तीर्थ आपण बाजूला ठेवावे. आता त्या तीर्थाचं काय करायचं हे तुम्हाला सांगते. आता त्याच्या अगोदर आपण फोटोची कशी करायची, अभिषेक कसा करावा याविषयी जाणून घेऊया. आता तुमच्याकडे स्वामींचा फोटो आहे तर ते फोटो तुम्ही एखाद्या असं टेकून ताटामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या कोरड्या ताटामध्ये ठेवून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला फूल घ्यायचं आहे. एका ताम्हणामध्ये किंवा कशात तरी तुम्ही पाणी घ्या छोट्या वाटीमध्ये. आणि त्यानंतर एक फूल घ्या, वाटलं तर पिवळं फूल घ्या.
आणि त्या पिवळ्या फुलाने थोडं थोडे फोटोमध्ये ज्या ठिकाणी स्वामींचे चरण असतील त्या चरणावर पवननामी सुक्त असं एक ते शेवटचे कडवं संपलं की त्यावर थोडेसे फुलांनी असं पाणी शिंपडायचं. म्हणजे प्रत्येक कडव्याला आता ज्यावेळेला एक श्लोक येते ते श्लोक संपला की पाणी फुलाने शिंपडायचं असं ते श्लोक. आता त्याच्यामध्ये 10-15 तरी श्लोक असतील तर तेवढे श्लोक म्हणे होईपर्यंत ते पाणी टाकायचं थोडं थोडं त्यांच्या चरणावर आणि लगेच तो फोटो काढून फोटो थोडे आर्द्र ठेवायचा. आता तुम्ही ज्या ताटात फोटो ठेवत आहे चरणावर टाकलेलं पाणी तुमचं ताटात पडत आहेत, परत ते फोटोला पाणी लागू नये अशा हिशेबात ठेवायचं. त्या ताटामध्ये एखादी वाटी किंवा तुम्ही काहीतरी उबडं घालून ठेवा किंवा काहीतरी उंच असं ठेवा की ज्यावर स्वामींचा फोटो उंच राहायला पाहिजे आणि त्यावर फुलाने पाणी टाकलेलं ते खाली आलं पाहिजे आणि त्या ताटात जमा झालं पाहिजे. पण डबल त्या फोटोला त्या खालच्या तीर्थाचा स्पर्श नाही झाला पाहिजे. आपण जे तीर्थ फुलाने पाणी शिंपलेलं आहे मग ते फुलाने पाणी शिंपडलेलं पाणी मग फोटो काढायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा, जाग्यावर ठेवायचा अक्षदा टाकून, त्यांना गंध लावायचा, फुले अर्पण करायची आणि त्यानंतर त्यांना एखादं वस्त्र आपण घालून द्यायचं. आता इथपर्यंत ही स्वामींची सेवा झाली. पण आता तुम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे तर फुले अर्पण करायचे, फुलांना गंध अक्षदा लावून घ्यायचा. म्हणजे फुलांना तुम्हाला गंध लावायचा असतो, अष्टगंध अक्षदा लावायचे असतात आणि नंतर ते फूल स्वामींच्या चरणावर असं अर्पण करायचं असतं. आणि त्यानंतर त्या तीर्थाचं काय करायचं तर त्या तीर्थाचा आपल्याला हातात घ्यायचं, उजव्या हातात ते तीर्थ आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तर बघा ऐका, हा मंत्र आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्यू हारणम सर्व व्याधी विनाश श्री स्वामी समर्थ महाराज तीर्थम जठरे धारायणम शीर्षे धारायणम असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्याच्या नंतर त्या तीर्थातलं जे पाणी म्हणजे जे तीर्थातलं आपण जे तीर्थ घेतलेलं आहे त्याच्यावर ते असं आपण घ्यायचं, त्यानंतर असं डोक्याला लावून घ्यायचं. त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आणि आपण प्रार्थना म्हणायची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता तुमच्याजवळ एखादं नारळ असेल तर मग तुम्ही ते एखादं नारळ घ्यावं, ते स्वामींना ठेवावं, अगरबत्ती ठेवावी, खडीसाखर ठेवावी. ते नाही ठेवलं तरी एखादं फूल अर्पण करावं घरच्या घरी आणि स्वामींना म्हणावं नंतर की स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य आहे. तर माझं काही जे प्रपंच आहे, माझे काही जे कर्म आहेत ते चांगले होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद मला प्राप्त होऊ द्या. आपण एक साध्या सरळ भाषेत स्वामींना म्हणायचं आणि मला तुमची साथ हवी आहे, तुमची मला साथ द्या आणि तुमचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद आमच्या प्रत्येक सेवेकऱ्यावर माझ्यावर असू द्या, माझ्या कुटुंबावर असू द्या असं म्हणून स्वामींना हात जोडायचे आणि मुजरा करायचा. हे झालं घरच्या घरी आपण स्वामींना गुरुपद घेणं. मग तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती गुरुपद घेऊ शकतं. आता प्रत्येकाला प्रश्न असतं की एकदा स्वामींना गुरु केलं तर मग आपल्याला काय करायचं असतं. तर स्वामींना गुरु केल्याच्या नंतर आपण स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय पठण करायचे असतात रोजचे आणि 7 दिवसात एक स्वामीचरित्र संपवायचं असतं. आता ज्यांना शक्यच नाही दररोज स्वामीचरित्र वाचन करणं, त्यांनी मग गुरुवारीच एकाच बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय स्वामी समर्थ महाराजाचे वाचावे. म्हणजे तुमचं पण 7 दिवसात एक स्वामीचरित्र होऊन जाईल. आणि त्यानंतर दररोजच्या 11 माळी. आता 11 माळीची पण भीती प्रत्येकाला वाटत असते. ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी नियमित तुम्ही 11 माळी करा. ज्या दिवशी तुम्हाला वेळ नाही ना त्या दिवशी तुम्ही 1 माळ मनातून जप करा आणि चालत फिरत आपण स्वामींचा जप करूया. तर असं जरी केलं ना तरीही स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो आणि स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु बनून आपलं संरक्षण करत राहतील. कारण त्यांच्या डोक्यावर गुरुचा हात आहे ना, त्यांच्या डोक्यावर त्यांना आपल्या देवांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून गुरुला कधीही विसरायचं नसतं आणि कधीमध्ये आपल्या गुरूंच्या केंद्रात जावं, मठात जावं किंवा घरच्या घरी आपण नैवेद्य दाखवावा. आता घरी तुम्ही एवढं काही सर्व काही गुरुपद घेतलेलं आहे तर स्वामींना एखादा नैवेद्य दाखवावा, खडीसाखर ठेवावी, काहीतरी आपण गोडधोड केल्यानं देवघरात नैवेद्य दाखवतच असतो. आणि आज तर गुरुपौर्णिमा राहणार आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण हे करणार आहोत हे स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी गुरु कसं करावं याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. जरी तुम्हाला केंद्रात नाही जाणं झालं, मठात नाही जाणं झालं तरी घरच्या घरी आपण अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांना गुरु करावं आणि त्यांचं गुरुपद घ्यावं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर स्वामीश्वा मार्ग या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात आणि अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. तर भेटूया असाच एक नवीन आणि महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.